हो, नमस्कार. शुभ सकाळ. आज 7 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. कारण पूर ओसरण्याला आणि भीमा नदीची जी काही पाणी पातळी वाढली होती, ती पाणी पातळी वाढलेली कमी व्हायला मदत होणार आहे. कारण दौंडची आवक कमी झाली आहे आणि उजनीतला विसर्ग सुद्धा त्या ठिकाणी कमी करण्यात येतोय. आज 6 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता जर आपण माहिती पाहिली तर दौंडची आवक ही केवळ 26,297 क्युसेक्स आहे आणि धरणाची एकूण पाणी पातळी ही 117.5 टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा हा 53.40 टीएमसी असून टक्केवारीमध्ये उजनी धरण हे 99.67% इतकं भरलंय आणि त्यामुळं उजनी धरणातून जो काही कालपासून विसर्ग वाढवण्यात येत होता, रात्री कमी करण्यात आला, तो आता स्थिर ठेवण्यात आला आहे. आज सकाळी तो 30,000 इतकाच विसर्ग आहे की जो काल सायंकाळी 6:15 वाजल्यापासून करण्यात येत होता आणि त्याचबरोबर वीज निर्मितीसाठीचा 1600 क्युसेक्स असा सांडव्याद्वारे भीमा नदीच्या पात्रामध्ये उजनी धरणातून 31,600 क्युसेक्स विसर्ग तो सोडण्यात येतोय आणि इतर जे विसर्ग आहेत ते विसर्ग त्या पद्धतीनं सुरू आहेत. जसं की सीनामाड्यासाठी 210 क्युसेक्स, दहेगावसाठी 90 क्युसेक्स, बोगद्यासाठी 900 क्युसेक्स आणि मुख्य कॅनॉलसाठी 2550 क्युसेक्स असा हा विसर्ग उजनी धरणातून मिळवण्या पात्रामध्ये सुरू आहे. आणखी सुद्धा दौंडची आवक कमी झाली तर कदाचित दौंडचा विसर्ग कमी झाला तर उजनीतला विसर्ग हा सुद्धा कमी केला जाऊ शकतो आणि त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी पाहत राहा